सर्वांना नम्र विनंती की आपल्या आपल्या जागेवर बसून जा। आता थोडक्यात वेळात आपले राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांचा आगमन होणार है। सभी से मेरी नम्र विनंती है कि वो जो खाली कुर्सियां हैं उस पर बैठ जाए, शांति बनाए रखे। हमारे नेता आदरणीय अजितदादा पवार कुछ ही समय में हमारे बीच में मार्गदर्शन करने के लिए उनका आगमन होने वाला है। जितने भी लोग गेट के पास जो भी लोग खड़े हैं, मेरी उनसे नम्र विनंती है, जिनके नाम सिर्फ प्रोटोकॉल के हिसाब से जिनके नाम दिए हैं, मैं पुलिस प्रशासन से विनंती करता हूं कि जिनके नाम दिए हैं सिर्फ वही डी में रहेंगे और बाकी इस कार्यक्रम को डिसिप्लिन के साथ में करना है। हमारे नेता अभी हमारे बीच में मार्गदर्शन करने के लिए आ रहे हैं। जिन लोगों के मंच के ऊपर नाम लिखे हैं उनसे सबसे मेरी विनंती है कि वो मंच पर आकर बैठे, क्योंकि आप लोग वहाँ बैठेंगे तो बाकी लोग भी वहाँ पर आएंगे कार्यक्रम का। जिनका मंच के लिए नाम है, मेरी विनंती है सिर्फ वही लोग आए, वही लोग बैठे, क्योंकि मंच पे लिमिटेड चेयर्स है। प्रदेश के पदाधिकारी, जिला अध्यक्ष, यही लोग मंच पर आएंगे। वो लोग साइड में यहाँ जो चेयर है वहाँ पर बैठिए, कुछ ही देर में उनको अंदर बुलाया जाएगा। जिन लोगों का पक्ष प्रवेश है वो लोग ये साइड में जो चेयर लगी है बाजू की, ये पेंडल छोड़ के वहाँ पर बैठे और बारी बारी सबको यहाँ पर बुला के उनका पक्ष प्रवेश किया जाएगा अजित दादा के हाथों। थोड़े ही देर में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजित दादा पवार साहेब यहाँ पर उनका आगमन होने वाला है। मेरी आप सबसे विनंती है कि आप कार्यक्रम को शांतता से और डिसिप्लिन के साथ में सुने। हमारे वहाँ पहली मर्तबा 16 साल के बाद संगठन के कार्य के लिए, मेड़ावे के लिए अजित दादा पवार यहाँ आ रहे हैं। हमको एक अच्छा संदेश, एक अच्छा मैसेज देना है। और जिन लोगों को जगह नहीं मिल रही है तो ये बाजू में जो पेंडल है वो पेंडल में जाके बैठे। जिन लोगों का मैं मंच पर नाम लेके बताता हूँ वही लोग ऊपर आए। श्री अजय मते, प्रकाश खाड़े जी, संध्या ताई, काशीराम भाऊ, बुरान भाई, मुजाहिद भाई, विकास पवार, गणेश कटरिया, विशाल इंगोले, प्रतिभा ताई अवचार, राधा ताई बीरकर, छाया ताई कात्रे, उज्ज्वला ताई राउत, अजय रामटेके जी, मनोज गायकवाड़, विनोद कोगदे, अजाबराव जी विक्के, नईम खान, सुमिता ताई राठौड़, राहुल इंगोले, चंद्रकांत ठाकरे, नीलेश बैठ जाइए। आप अपने अपने जगह पर आप स्थान ग्रहण कीजिए, क्योंकि अजित दादा के आने के बाद हम सबको इस मंच पे भी और मंच के नीचे भी जो हमारी, एक मिनट थोड़ा रह गया, चंद्रकांत जी ठाकरे, नीलेश, दिनकर गुर्दे, मोहम्मद रिजवान, मनीष देशमुख, मोहम्मद नाजिम, आनंद अग्रवाल, वसंतराव जी गुईकेड़कर जी और अमरावती के ग्रामीण के अध्यक्ष हमारे मित्र, ये सब मंच पर है। मेरी आप सबसे विनंती है कि इतने ही लोग मंच पर आए। हाँ, वसंतराव जी है, वसंतराव जी एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। आदरणीय जिशान सिद्दीकी यांचे या ठिकाणी आगमन झालेले, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। श्री राजराजेश्वर नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय झिशान हुसेन सर यांचं मनस्वी स्वागत करते। महाराष्ट्र स्वाभिमानाचा
ठिकाणी स्टेजच्या उजव्या बाजूला पत्रकारांना बसण्यासाठी खुर्च्या राखीव आहेत, तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की पत्रकारांसाठी त्या खुर्च्या आपण मोकळ्या सोडाव्यात. उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील, त्यासोबतच अजितदादांच्या प्रेमापोटी इथे आलेल्या सर्वांना मी परत एकदा विनंती करते की स्टेजच्या उजव्या बाजूला समोर पत्रकारांसाठी खुर्च्या आपण राखीव ठेवलेल्या होत्या, कृपया त्या खुर्च्या आपण सर्वांनी मोकळ्या करून द्याव्या, जेणेकरून पत्रकारांना आजच्या ह्या सभेचं संपूर्ण नियोजन करता येईल. पुढच्या 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी अजितदादा पवार यांचं आगमन होणार आहे, तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या अकोला जिल्ह्याचा मान सन्मान हा सर्वस्वी आपल्या हातात आहे. तेव्हा परत एकदा मी सर्व कार्यकर्ते अजितदादाच्या प्रेमापोटी इथे आलेल्या सर्वांना परत एकदा विनंती करते की आपण सांगितलेल्या सूचनांचं आणि नियमांचं पालन करून आजच्या कार्यक्रमाची गरिमा राखावी. आज या ठिकाणी जे लोक पक्षप्रवेश करणार आहेत त्या सर्वांना मी परत एकदा विनंती करते की स्टेजच्या उजव्या बाजूला, स्टेजच्या समोर आणि त्याच्या बाजूला काही खुर्च्या रिकाम्या आहेत, ज्यांना पक्षप्रवेश घ्यायचा आहे त्या सर्वांनी त्या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. अजितदादा आल्यानंतर आपल्याला मंचावरती प्रवेश देण्यात येणार आहे, पण ज्या बाजूला मी उभी आहे आपल्याला या बाजूने स्टेज चढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने स्टेजच्या खाली उतरायचं आहे पक्षप्रवेश झाल्यानंतर. कृपया या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यावं. ज्यांना पक्षप्रवेश करायचा आहे, ज्या बाजूला मी उभी आहे या बाजूच्या पायऱ्यांनी आपल्याला वर चढायचं आहे, पक्षप्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या पायऱ्यांनी आपल्याला खाली उतरायचं आहे. धन्यवाद. खादी संगतामाची यादी हाय अंगावर खादी संगता. राजेश पाटील, जाबीर खान, शेख गणी धगीवाले, सुलभ पुरोहित, जितेंद्र बगाटे, अजय झडपे या सर्वांनी ज्या बाजूला पोलीस उभे आहेत प्रवेशाच्या दरवाजाजवळ त्या ठिकाणीच आपल्याला थांबायचं आहे. आबिर मेमन लखानी, राहिल लखानी, सोमनाथ अडगावकर, आबिद खान, अंशुमनजी देशमुख, सौ उमा शर्मा, शेख अमजद, शेख अनवर, सचिन गिरी, कैलाश तिवारी, शेख हारून, मोहम्मद सालार, हमीफ रेडीमेडवाला, सुनीताताई मेटांगे, विजय मुळे, रंजनाताई शिरसाट, तसेच राजू बख्तरिया, राजेश सारवाण, रवी पत्रोडिया, असलम शहा, अमजद खान, मनीष नारायणे, राजेश भन्साली, जितेंद्र शुक्ला, देवीदास सोनोणे, सुनील पसारी, रफिक लखाणी, समील मुरगीमाले, भगवान बोयत, राजेश श्रावण, अब्बास शहा, सतपाल एललकार, धनराज सत्यपाल, विजय गोराणे, गजानन पेटकर, प्रितेश प्रताप ठाकूर तसेच रंजना शिरसाट या सर्वांनी मंचाच्या एका बाजूला थांबायचं आहे.
सत्काराच्या वेळेस घेत आहे नाही तर आता इथे शान पुढे शिस्ताचा ठाम पुढे रक्ताचा घाम पुढे अरे आपलं सरकार पुढे तशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसेवा जनकल्याण दिला की ह्या विदर्भाच्या मातीत एवढी ताकद आहे की ही स्वराज्याचं स्वप्न बघू शकते आणि सत्यातही उतरवू शकते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, फुले दाम्पत्य या सर्वांनी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्ञानगंगा आणि त्यासोबतच आपल्या सर्वांना प्रकाशमान केलेलं आहे. या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करते. श्री राजराजेश्वर नगरीमध्ये आज ह्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं मी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते असतील जे आज पक्षप्रवेश करणार आहेत, या सर्वांचं मी परत एकदा माझ्या शब्दसमूहांनी स्वागत करते. अगदी काही क्षणातच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आपण आपल्या जिल्ह्याच्या वतीने एक उत्कृष्ट उदाहरण त्यांच्यासमोर जर सादर करायचं असेल तर दादा या ठिकाणी आगमन करत असताना आपल्या अविरत आणि अखंड टाळ्यांचा गजर हेच मला असं वाटतं सगळ्यात भव्य दिव्य असं स्वागत ठरू शकतं. तेव्हा कुठलाही गोंधळ न घालता फक्त आणि फक्त टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण दादांचं स्वागत करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण आहात त्याच ठिकाणी बसून दादांचं स्वागत करावं. पोलीस विभागाला सहकार्य करत आपल्याला थाटामाटात आणि अतिशय उत्साहात आजचा हा संपूर्ण सोहळा पार पाडायचा आहे. तेव्हा आपल्या सर्वांना मी परत एकदा विनंती करते की आपल्या सर्वांचे लाडके माननीय अजितदादा पवार यांचे इथे आगमन होत असताना आपल्या अखंड टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया.
तसेच जी मंडळी आज पक्षप्रवेश करणार आहेत, विविध पक्षातली लोक आज या ठिकाणी जो काही पक्षप्रवेश घेणार आहेत, त्यांनी सुद्धा नियमांचं पालन करत आणि पोलिसांना सहकार्य करत हा पक्षप्रवेश शांततेत पार पाडायचा आहे. खरं तर अजितदादांच्या कामाचं ओघ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. परंतु आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांच्या कामाने प्रभावित होऊन माजी महापौर आदरणीय मदनजी भरगळ सर यांच्यासोबत आज हजारो लोक ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश घेणार आहेत. माननीय मदन भरगळजी यांच्यासोबत अनेक या शहरातली दिग्गज लोक, मोठ्या संख्येने कार्यकर्ता आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरज चव्हाणजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी परत एकदा सर्वांना विनंती करते, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांचा आज पक्षप्रवेश आहे त्या सर्वांना मी परत एकदा विनंती करते, कृपया कुठल्याही पद्धतीचा गोंधळ न घालता आपण शांतता एका बाजूला थांबायचं आहे. एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके माननीय अजितदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दादांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्यासोबतच माननीय आमदार श्री इंद्रनीलजी नाईक सर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार श्री संजयजी खोडके सर, माननीय आमदार अमोलजी मिटकरी सर, माननीय आमदार झिशान सिद्दीकीजी, तसेच श्रीमती सुरेशाताई ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरावती, तसेच युवा प्रदेशाध्यक्ष माननीय सूरज चव्हाणजी, संतोष महात्मेजी अमरावती जिल्हाध्यक्ष, चंद्रकांत ठाकरेजी वाशिम जिल्हाध्यक्ष, अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय मोहम्मद बद्रू जमाजी, महानगराध्यक्ष अकोला जिल्हा माननीय विजयजी देशमुख सर, अमोल काणेजी अकोला ग्रामीण अध्यक्ष युवक, अजय मते अकोल शहर अध्यक्ष युवक, सौ रुपाली वाकोडे महिला जिल्हाध्यक्ष ग्रामीण, सौ सुषमाताई निचळ. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी महापुरुषांच्या ज्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत त्यांना पुष्पार्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मी माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्वच मान्यवरांना विनंती करते की या ठिकाणी आपण आपल्या बहुजन चळवळीला नेहमीच मोठं करणारे, प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे आपण या ठिकाणी पुष्पार्पण करून आजच्या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करावी. वो बंद, ते पण बंद आहे. टाइम पे ये टूट गया केबल, वो एक चालू है, उसको इधर घुमा दिए कि हो जाता. सत्ता कुणाची जरी असली तरी राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच सन्मानाने लोकांच्या सेवेत राहिलेला आहे आणि अजितदादांच्या कार्याचा ओघ आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तेव्हा आपण फारसा वेळ न घालवता आजचा हा कार्यक्रम शांततेत पार पाडायचा आहे. या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केल्यानंतर आपण राज्यगीत या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावरती उभं राहायचं आहे. आपण या ठिकाणी राज्यगीत घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.
साऊंड दादा कृपया आपण म्युझिक बंद करावं. आपल्या हातात आले एका बातमीनुसार आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छिते की आताच 238 प्रवासी जे विमानाने प्रवास करत होते, गुजरात अहमदाबाद विमानतळावरून ते लंडन निघालेले होते, त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. तेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं हार तुरे फुलं हॅलो हॅलो दादा बोला. दादा सर्व आत्ताच एक टीव्हीवर एक बातमी सुरू आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं एक विमान ते कोसळलेलं आहे. त्यामध्ये दुर्दैवी अपघात झाला आहे. सध्या अद्याप पूर्ण माहिती नसली तरी आपण 2 मिनिटं सर्वांनी मौन पाळायचं आहे आणि सर्व सत्कार आता या वेळेस आपण स्किप केलेले आहेत. त्यामुळे याची नोंद घ्यावी आणि 1 मिनिट आपल्या जागेवर शांततेने उभं राहावं. 1 2 ओम शांती शांती. हॅलो, नुकतंच सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे आपण कुठल्याही प्रकारचे सत्कार न घेता या ठिकाणी आपण आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करण्यासाठी मी अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रू जमाजी यांना पाचारण करते. आज एक बड़ी दुर्घटना हमारे सामने आई जिसके लिए हम लोग बहुत ही शांतिपूर्ण तरीके से ये कार्यक्रम अकोला जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से आयोजित कार्यकर्ता मेड़ावा और पक्ष प्रवेश में इस कार्यक्रम के केंद्र बिंदु और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री सम्माननीय अजीत दादा पवार साहब, उनके साथ में इस राज्य के राज्य मंत्री नाइक साहब, हमारे अमरावती विभाग के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के समन्वयक संजू भाऊ खोड़के, दूसरे विधान परिषद के सदस्य और अकोला जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मार्गदर्शक अमोल मिटकरी जी, हमारे मरहूम बाबा सिद्दीकी साहब जो कि हमारे नेता
थे, जिनका इंतकाल हो चुका है, जिनका बदकिस्मती से वो हमारे बीच में नहीं है, उनके सुपुत्र और महाराष्ट्र के युवा नेता ज़ीशान सिद्दीकी जी, मंच पर अकोला शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष विजूभाऊ देशमुख, सुरेखाताई ठाकरे, हमारी महिला कांग्रेस की अध्यक्षता रूपालीताई वाकोडे, अमरावती के जिला अध्यक्ष संतोष महात्मे जी, वसंतराव जी गुईकेडकर, चंद्रकांत ठाकरे जी, मंच पर उपस्थित सभी सम्माननीय नेतागण, यहाँ पर आए हुए अकोला जिला के कोने कापरे से हमारे सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता, मेरी माताएं और बहनें, आज मैं इस दुख के क्षण में भी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सम्माननीय दादा, इनका आभार व्यक्त करना चाहूँगा कि वो अनेक वर्षों के बाद अकोला जिला में राष्ट्रवादी पार्टी के मेड़ावे के लिए उपस्थित रहे। मैं उनका आभार व्यक्त करता हूँ और उनके नेतृत्व में, जो कि छत्रपति शिवाजी महाराज, शाहू फुले अंबेडकर विचारधारा को हमने जो अपनाया, उसके बदौलत, उसके कारण आज इस राज्य में 12 बलौतेदार, 18 पगड़ जाति और मागासवर्गीय युवक, शेतकरी, कामगार, महिलाएं सब राष्ट्रवादी की ओर आकर्षित हो रही है। मैं अजीत दादा को ये बताना चाहता हूं कि अकोला जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत बड़े पैमाने पर आने वाले स्थानिक स्वराज्य संस्था की हम लोग तैयारी कर रहे हैं और निश्चित रूप से आने वाले इस स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन में हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बहुत अच्छा परफॉर्मेंस रहेगा, ऐसा मैं दादा को विश्वास दिलाता हूं। जिला परिषद, नगर पालिका, नगर पंचायत, ग्राम पंचायत के जो इलेक्शंस होने जा रहे हैं, ये इलेक्शन में राष्ट्रवादी कांग्रेस को अकोला जिला में बड़े पैमाने पर सफलता प्राप्त होगी, ऐसा मैं विश्वास दिलाता हूं। और अजीत दादा को मैं ये कहना चाहता हूं कि आपके नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में सभी वर्ग के लोगों को ये विश्वास हो चला है कि हमारे को ऐसा नेतृत्व प्राप्त हो रहा है जो पूरे महाराष्ट्र में सभी वर्गों को लेकर, खास तौर से जिन लोगों पर अत्याचार अन्याय होता है उनके लिए एक आवाज़ बन के अगर कोई खड़ा रहता है तो अजीत दादा रहते हैं, ये सबको विश्वास हो चला है। इसीलिए पूरे महाराष्ट्र में और विशेष तौर मैं कहना चाहूँगा अकोला में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत ही मजबूती से उभर कर सामने आ रही है। दादा 2 महीने मुझे पदभार स्वीकारे हुए हम लोगों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को ग्रामीण स्तर से लेकर बूथ स्तर तक पहुंचाने का काम शुरू किया। आज कुछ दिन, 45 दिन के अंदर हमने 2 मरतबा पक्ष प्रवेश का कार्यक्रम रखा। एक मरतबा हमने मुंबई में लिया और दूसरा ये पक्ष प्रवेश कार्यक्रम हमने अकोला में रखा। मैं दादा से इतना ही कहना चाहूँगा कि यहाँ पर बहुत स्कोप है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को। हमको आपके तरफ से जो ताकत चाहिए, कार्यकर्ताओं को जो ताकत चाहिए, वह हमारे को आपसे अपेक्षा है। यहाँ के लोकल के जो मुद्दे हैं, यहाँ पर आदिवासी समाज के मुद्दे हैं, पुनर्वसित आदिवासी आज आपको मिलने के लिए आए थे, शायद मुलाकात नहीं होगी। यहाँ पर मातंग समाज के प्रॉब्लम है, यहाँ अल्पसंख्यक समाज के प्रॉब्लम है, यहाँ पर सभी वर्ग के युवकों के प्रॉब्लम है। वो अगर आप हमारे को शासन के माध्यम से अगर वो प्रॉब्लम सॉल्व होते हैं तो निश्चित रूप से राष्ट्रवादी कांग्रेस यहाँ पर बड़ी पनपेंगी और फूलेंगी, इतना मैं आपको विश्वास दिलाता हूँ। दादा यहाँ पर विशेष तौर पर ज़ीशान सिद्दीकी साहब मुंबई से आए हैं। बाबा सिद्दीकी साहब ने पूरे महाराष्ट्र में और विशेष तौर से विदर्भ के इलाके में बहुत काम किया। उनका सामाजिक कार्य बहुत बड़े पैमाने पर है। अकोला जिला में बाबा सिद्दीकी विचार मंच हो या अब्दुल रहीम सिद्दीकी ट्रस्ट हो, उसके माध्यम से यहाँ पर जितने भी बच्चे एजुकेशन लेते थे, MBBS, इंजीनियर,
ऐसे बड़े फैकल्टीज़ में जिनका एडमिशन होता है और उनको उनके पास में अमाउंट नहीं होती थी, उनके पास में पैसा नहीं होता था, तो हमारे मरहूम बाबा सिद्दीकी साहब ने ऐसे कई बच्चों को यहाँ पर इंजीनियर बनाया, डॉक्टर बनाया। उनको मानने वाला एक बहुत बड़ा वर्ग यहाँ पर मौजूद है। मैं ज़ीशान सिद्दीकी साहब से भी और दादा से भी कहना चाहूँगा कि दादा, ज़ीशान सिद्दीकी साहब को आप महाराष्ट्र में घुमाइए, जिम्मेदारी दीजिए, ताकि विदर्भ में खास तौर से आने वाले स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था में उसका हमारे को फ़ायदा मिले। और यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनपे और पले, मैं यहाँ पर जिनका पक्ष प्रवेश होने जा रहा है, मदन बरगढ़ जी, जो कि अकोला जिला के माजी महापौर है। उन्होंने कांग्रेस के लिए 30 वर्ष काम किया, 17 साल वो कांग्रेस के यहाँ के अध्यक्ष रहे। वो एक जिम्मेदार व्यक्ति थे कांग्रेस के, लेकिन कांग्रेस के उनको जो अनुभव आया और अजीत दादा का उन्होंने जो कार्य पद्धति देखी, अजीत दादा जिस प्रकार से हर वर्ग के लिए जो काम कर रहे हैं, उनको देखकर अजीत दादा से आकर्षित होकर वो आज राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश कर रहे हैं। मैं उनका यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से, अकोला जिला राष्ट्रवादी पार्टी की ओर से स्वागत करता हूँ और अपने भाषण को यहाँ समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद। खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपल्या अकोला महानगरपालिकेमध्ये माजी महापौर म्हणून राहिलेले मदन भरगडजी यांचा पक्षप्रवेश माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हातून आपण होणार आहे. मी मदन भरगडजी यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करावं. मदन भरगडजी यांचा पक्षप्रवेश माननीय अजितदादा यांच्या हातून या ठिकाणी होतो आहे. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. महाराष्ट्र राज्याचे आवाज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तसेच लाडक्या बहिणीचे लाडके दादा माननीय अजितदादा पवार यांच्या हातून मदनजी भरगड सर यांचा पक्षप्रवेश होतो आहे. मदन भरगडजी हे माजी महापौर राहिलेले आहेत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाने नक्कीच राष्ट्रवादी पक्ष अकोला जिल्ह्यामध्ये बळकटी येईल अशी आम्ही आशा करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. यानंतर अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष माननीय विजयजी देशमुख सर यांना मी विनंती करते की आपण सर्वांसोबत संवाद साधावा. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे राज्यमंत्री नाईक साहेब, पश्चिम विदर्भाचे समन्वयक आमदार संजय भाऊ खोडके, आमदार अमोलजी मिटकरी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बद्रू जमा, इथं मंचावर उपस्थित सर्व गणमान्यगण आणि उपस्थित समोर माझ्या माता बंधू भगिनींनो, येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं दादांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आज दादा अकोला, खामगाव इथं पक्षप्रवेश घेत आणि जाहीर सभा घेत आहेत. खरं पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीत मी थोडा वेळा आधी माझ्या कार्यालयावर दादांनी जेव्हा भेट दिली, मला विचारलं की या एवढ्या लेडीज कुठं कशा येतात. मी म्हटलं दादा खरोखर सांगतो, आपण आपल्यासमोर काहीतरी हे तारीफ करायची असं नाही, परंतु महिला वर्गात अजित दादांचं आकर्षण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि लाडकी बहिणी योजनेमुळं राष्ट्रवादी काँग्रेसवर महिलांचा ओढा राष्ट्रवादीकडे खूप ओढतो आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणून मला तर वाटते मदन भाऊनं पण बरोबर विचार केला की आता हवा जी आहे ती राष्ट्रवादीकडे आहे आणि काँग्रेसचं खरंच त्यांचं आता ते महापौर जेव्हा होते, मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो, त्यांच्या महापौर बनण्यात आम्ही सगळे सहभागी होतो. या अकोला शहरात त्यांच्या प्रवेशामुळं येणाऱ्या महानगरपालिकेत निश्चितच आम्हाला भरपूर फायदा मिळेल आणि मदन बाबूंचा निर्णय योग्य आहे हे येणारा काळ निश्चितपणे ठरवेल. इथं बरेच वरिष्ठ मंडळी आणि त्यांचं बोलणं असल्यामुळं मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर वांद्रे पूर्वचे माजी आमदार माननीय झीशान सिद्दीकी सर यांना विनंती करते की आपण सर्वांसोबत संवाद साधावा.
इधर से चलेगा। मंच पे उपस्थित हम सबके नेता, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार दादा, मंत्री इंद्रनील नायक जी, अमोल मिटकरी जी, खोटके जी, सूरज चौहान जी, बदरुजमा भाई और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सारे पदाधिकारी, मेरे भाइयों बहनों, बुजुर्गों, माताओं बहनों, आप सभी को मेरा नमस्ते, मेरा सलाम। आज अकोला में आके बहुत अच्छा लग रहा है। अकोला से हमेशा हमारे पारिवारिक रिश्ते रहे हैं। मेरे वालिद साहब, जैसे बदरुजमा भाई ने कहा कि उनके फाउंडेशन द्वारा हमने अनेक काम अकोला में, अमरावती में, विदर्भ में और पूरे महाराष्ट्र में हमें करने का मौका मिला है। हमारा सौभाग्य रहा है। और आज जब बद्रू भाई ने कहा कि आपको आना है, तो मैं आप सबके बीच में इधर आया हूँ। आपने हमेशा जो प्यार और इज्जत दी, उसके लिए मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा। ये इत्तेफाक की बात है कि मेरे मतदार संघ वांद्रपुर में जब बद्रू भाई का दाखिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में हुआ था, तब मेरे मतदार संघ वांद्रपुर में उन्होंने मेरे मरहूम वालिद साहब बाबा सिद्दीकी जी के साथ पक्ष प्रवेश किया था। और आज जब वो ज़िला के अध्यक्ष बने हैं, तो उनके प्रोग्राम में आज मुझे आने का मौका मिला है। मैं पक्ष में आने वाले अनेक पार्टी के लोगों का स्वागत करना चाहूँगा। ज़्यादा नहीं कहूँगा क्योंकि हम सब रुके हैं हमारे आदरणीय अजीत दादा के शब्दों को सुनने के लिए। मगर मैं यही कहना चाहूँगा कि मेरे वालिद साहब, मेरे पिताजी ने जो जो काम हमेशा अकोला के लिए, अमरावती के लिए करते आए हैं, इंशाअल्लाह हम पूरी जोर से उसे कायम रखेंगे। जो बाबा सिद्दीकी विचार मंच रहा है, उसे भी हम कंटिन्यू करने की पूरी कोशिश करेंगे। और मुझे यकीन है कि इस कार्यक्रम से जो पक्ष प्रवेश हो रहा है, अनेक पार्टियों से लोग आ रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि एनसीपी, अजीत दादा, वो अल्पसंख्यकों का वही एक आवाज़ है जो लोगों पे जो अत्याचार हो रहा है उसके लिए वो आवाज़ है। तो एक लोगों का भरोसा है, तो मुझे यकीन है कि आने वाली ज़िला परिषद हो या आने वाली महानगर पालिका हो, पूरे महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का झंडा ज़रूर लहराएगा। आप सब ने इधर आने का मुझे मौका दिया, बहुत बहुत धन्यवाद। और मैं बदरुजमा भाई का भी बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा और उनको मुबारकबाद देना चाहूँगा कि इतना बढ़िया कार्यक्रम उन्होंने आज आयोजित किया। कुछ दुख का पल था, जैसे हमें पता चला इस कार्यक्रम की शुरुआत में कि एक प्लेन क्रैश हुआ अहमदाबाद के बाजू में। तो मैं अपनी श्रद्धांजलि अर्पित करना चाहूँगा उन लोगों को और प्रार्थना और दुआ भी करना चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग ठीक हो जाए। आपने मुझे इधर बोलने का मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज़। बहुत बहुत धन्यवाद सर। आणि यानंतर नुकतंच पक्षप्रवेश केलेले अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय मदन भरगडजी यांना विनंती करते की या ठिकाणी आपण आपलं मनोगत सादर करावं। इस कार्यक्रम में उपस्थित महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री आदरणीय अजीत दादा पवार साहब, उसी तरह मंच पर उपस्थित इंद्रनील जी नाइक मंत्री महोदय, जिशान भाई, हमारे 5 जिले के समन्वयक और दादा हमारे जूने साथी खोड़के जी, और हमारे बहुत अच्छे संबंध रहे। तो अमरावती से आए समन्वयक खोड़के जी, उसी तरह युवक कांग्रेस के महाराष्ट्र के अध्यक्ष आदरणीय सूरज जी, अकोला जिला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के अध्यक्ष और मेरे छोटे भाई बद्रू भाई जमा, और
और जिन्होंने मेरे प्रवेश के लिए मुझे कन्विंस किया, मेरा हाथ पकड़कर दादा तक मुझे ले जाने का श्रेय अकोला जिले के लोकप्रिय आमदार मेरे भाई मिटकरे जी और आदरणीय मंच शहर के अध्यक्ष मेरे कांग्रेस के जूनियर साथी विजय बाबू और यहां पर उपस्थित मेरे अकोला के सभी भाई बहन, मेरे युवक साथी। दादा, सबसे पहले तो मैं आपका शुरू में ही धन्यवाद मानता हूं। जब मैं दादा से मिला, मुझे मिलाने वाले मेरे छोटे भाई मिटकरी जी और बदरू भाई, दादा से मिलने के बाद में जब मेरा प्रवेश की बात फिक्स हो गई, पक्की हो गई कि भाई ठीक है आप पक्ष में प्रवेश करो, तो मैंने दादा से कहा कि दादा, मैं राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के कार्यालय में जाकर प्रवेश कर लूंगा, या आप बोलो तो मैं खामगांव प्रवेश कर लूंगा। दादा ने कहा नहीं, तुम्हारा प्रवेश मैं अकोला आकर करूंगा। इसलिए मैं यहां पर उपस्थित सभी लोगों से विनती करता हूं कि एक बार दादा का तालियां बजाकर हम लोग शुक्रिया अदा करें। दादा, मेरा राजकीय जीवन का सफर विद्यार्थी जीवन से ही शुरू हुआ है। मैं विद्यार्थी नेता करके मैंने मेरी राजकीय जीवन की शुरुआत की। अमरावती विद्यापीठ का मैंने चुनाव भी लड़ा था, अमरावती यूनिवर्सिटी का। मैं पिछले 10 वर्षों से दादा आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का मैं महासचिव था, क्योंकि मैंने 2 दिन पहले दादा के नेतृत्व को स्वीकार करके महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का मैंने पद का राजीनामा दिया है। दादा, मैं 17 वर्ष महानगर का अध्यक्ष था, 17 वर्ष, 2 बार 2007 और 2012 ऐसे 2 चुनाव मेरे अध्यक्ष पद के कार्यकाल में हुए, जिसमें मुझे सफलता मिली। अकोला महानगर पालिका में मैं जब महानगर का अध्यक्ष था तब 2 बार कांग्रेस की सत्ता बनी। दादा, वैसे इस जिले में 1995 से भाजपा का आमदार, भाजपा का खासदार, भाजपा की महानगर पालिका, भाजपा की नगर पालिका है। और जब मैं महापौर था तब दादा मैंने 400 करोड़ के विकास के काम किए थे, जिसमें दादा महत्वपूर्ण काम अगर मैं बताऊं तो सबसे महत्वपूर्ण काम था भूमिगत गटार योजना। और इस भूमिगत गटार योजना के 132 करोड़ रुपए की योजना मैं महापौर था तब मैंने मंजूर करवा ली थी। और दादा 50 करोड़ का पहला हफ्ता, पहला चेक अकोला महानगर पालिका में आ चुका था। टेंडर की प्रक्रिया भी पूर्ण हो चुकी थी, लेकिन मेरे 2.5 वर्ष का कार्यकाल पूरा होने की वजह से मुझे उस पद से हटना पड़ा। थोड़ी सी जानकारी मैं दादा अकोला शहर के बारे में देना चाहूंगा आपको कि अकोला शहर एक जमाने में कॉटन सिटी के नाम से प्रसिद्ध था। सूरज जी, यहां पर कॉटन का सबसे मेन फसल थी एक जमाने में, और इसीलिए अकोला शहर में
सावतराम मिल थी, मोता मिल थी, सूत गिरनी थी, डालडा फैक्ट्री थी आज से 30-35 वर्ष पहले। लेकिन धीरे धीरे यहाँ की सावतराम मिल बंद हो गई, मोता मिल बंद हो गई, सूत गिरनी बंद हो गई, डालडा फैक्ट्री यहाँ की बंद हो गई। दादा एक बात बताता चलूं मैं आपको कि यहाँ के सावतराम मिल का कपड़ा मलेशिया जाता था और मलेशिया के जो मिलिट्री के जवान है वो अकोला के सावतराम मिल का कपड़ा पहनते थे। इतना अकोला शहर विकसित था। लेकिन दादा आज ऐसी हालत है कि अकोला शहर में यहाँ के विद्यार्थियों को, यहाँ के युवाओं को शिक्षण के लिए पुणे बॉम्बे जाना पड़ता है। अगर यहाँ के बच्चों को हायर एजुकेशन अगर लेना है तो उनको पुणे, बॉम्बे, संभाजी नगर यहाँ जाना पड़ता है। उसके बाद जॉब के लिए पुणे, बॉम्बे जाना पड़ता है यहाँ के बच्चों को। आज दादा पुणे में मैं आपको बताता चलूं कि हजारों बच्चे हमारे अकोला के हैं। दादा मैं 2-3 मांग आपसे करना चाहूंगा। एक तो भूमिगत गटार योजना का काम पूरा होना चाहिए, ये मेरी एक मंशा है। दादा अकोला में एक भी बड़ा उद्योग नहीं है क्योंकि यहाँ पर एयरपोर्ट नहीं है। एयरपोर्ट नहीं होने की वजह से बड़ा उद्योग या उद्योगपति यहाँ तक आते नहीं है। इसलिए मेरी आपसे हाथ जोड़ के प्रार्थना है कि हमारा पिछले 40-50 वर्षों से एयरपोर्ट का काम प्रलंबित है। आपसे मेरी विनती है आप इसमें खुद ध्यान डालकर ये एयरपोर्ट का काम करवाए, ये मैं आपसे विनती करता हूँ। दूसरा दादा एक अकोला खंडवा ब्रॉड गेज लाइन का काम कई वर्षों से प्रलंबित है। दादा वो काम आप करके दीजिए, ये मेरी आपसे विनती है। और दादा एक विनती मैं आपसे करना चाहता हूं कि हमारे होमगार्ड के जो सैनिक है, दादा होमगार्ड के जो सैनिक है उनको दादा 365 दिन काम मिलना चाहिए। अगर 365 दिन काम नहीं भी मिलता है तो कम से कम 180 दिन काम मिलना चाहिए, ये मेरी आपसे विनती है। अंत में दादा आपसे मैं एक ही विनती करना चाहूँगा कि जो जवाबदारी दादा आप मुझ पर देंगे, मुझ पर डालेंगे, मैं पूरी निष्ठा से वो जवाबदारी पूरी करके दिखाऊंगा। और दादा आने वाले महानगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का झंडा फड़का के दिखाऊंगा, सबके सहकार्य से, सबकी मदद से। जय हिंद। यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे मुलुक मैदानी तोफ माननीय आमदार अमोलदादा मिटकरी बोलतील। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण साहेब या सर्व महामानवांना अभिवादन। आत्ताच एक दुर्घटना घडली ज्यामध्ये आपण सर्वांनी श्रद्धांजली व्यक्त केली। त्या दुर्घटनेमध्ये ज्यांचं काही नुकसान झालं असेल त्यांच्याप्रती आपलं संवेदना व्यक्त करतो। आज तब्बल 16 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचा
विचाराचं म्हणजे महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन सातत्यानं जनसेवेकरता अविरत वाहून घेणारं आपलं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। 16 वर्षानंतर आपल्या विनंतीला मान देऊन आज आदरणीय दादा या ठिकाणी आले। दादांसमवेत या ठिकाणी मंचावर असलेले मान्य राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक साहेब, विधान परिषदेचे आमदार मान्य संजय खोडके साहेब, माजी आमदार झिशान सिद्दीकी साहेब, महानगरचे अध्यक्ष विजयरावजी देशमुख, ग्रामीणचे अध्यक्ष मोहम्मद बदरू जमाजी आणि ज्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे ते अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर मदन भरगरजी, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि अकोला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून या ठिकाणी आलेल्या माझ्या लाडक्या माता भगिनी, माझे सर्व शेतकरी बांधव, उपस्थित पत्रकार बांधव आणि सर्व तरुण मित्र, खरं तर आपल्याकरता हा फार मोठा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि या संधीचा आपल्याला सोना करायचा आहे। अजितदादा अकोल्यात आले म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर अजितदादा आले आणि गेले असं न होता कार्यकर्त्यांना एक बळ देण्याकरता दादांनी आलं पाहिजे अशी आपली अनेक दिवसांपासून इच्छा होती। 2 महिन्यांपूर्वी मोहम्मद बदरू जमा हे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि काशीराम भाऊ आपण साक्षी आहात, काशीराम भाऊ साबळे जिल्हा परिषदेचे सदस्य, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आपल्या संध्याताई वाघोडे, प्रतिभाताई अवचार, आमचे विकास पवार, डॉक्टर इंगोले या सर्वांच्या येण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या अकोल्यामध्ये रोज चर्चेत राहणारा पक्ष ठरलेला आहे। याचा मला अभिमान वाटतोय की 2 महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू केली। नुसतं फक्त नेत्यांच्या समोर आपल्याला घोषणाबाजी करायची नसते, तर फक्त आपल्याला कार्यकर्ता नोंदणी, कारण परवाच्या दिवशी आपला वर्धापन दिन साजरा झाला, 26वा वर्धापन दिवस, आणि त्या दिवशी आदरणीय अजितदादांनी जे भाषण दिलं ते भाषण प्रत्येकाने ऐकलं पाहिजे की कार्यकर्ता, बूथ कमिटी, बूथ बांधणी आणि नंतर आपलं निवडणुकीवरचं लक्ष। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे आहेत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, आज सुद्धा दादांना सांगावंसं वाटतं अनेक तरुण सरपंच ज्यांची पाठीच कोरी आहे, जे पूर्वी कोण्या पक्षात नव्हते, ज्यांचा कुठल्या पक्षाशी संबंध नव्हता, असे अनेक पक्षातले, मग ते वंचित बहुजन आघाडी असेल, प्रहार पक्ष असेल, काँग्रेस असेल, आमचा मित्र पक्ष असेल, या सर्व पक्षाचे अनेक सरपंच सध्या आज तिथे बसलेले आहेत, आपले ग्रामपंचायतचे सदस्य बसलेले आहेत, नंतर आपला पक्ष प्रवेश पण होणार आहे। मी या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष युवकचे सूरज भाऊ चव्हाण यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही अमोल काढण्याला जबाबदारी दिली तेव्हापासून सुद्धा गाव तिथं शाखा आणि गाव तिथं अभियान आम्ही सुरू केलं। आम्ही आता फक्त भाषण देणार नाही, भाषण देणं दादांना पण जास्त आवडत नाही, नुसतं भाषणबाजी नको, पण प्रॅक्टिकल काय, तर मदन भाऊच्या पक्षप्रवेशानंतर अकोला शहरामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन, आम्ही सर्व एकत्र बसून, मग आदरणीय विजू भाऊ असतील, आदरणीय मदन भाऊ असतील, आदरणीय बदरू जमा साहेब असतील, आम्ही सर्व एकत्र येऊन या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किंग मेकर कसा ठरणार ही आमची भूमिका राहणार आहे। इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा प्रतिभाताई आपण परवा चर्चा केली, किती ग्रामपंचायतचे सर्कल, आपल्या जिल्हा परिषदचे सर्कल लढवायचे, किती पंचायत समिती लढवायच्या, त्या सुद्धा आपण फोकस करू। निधीची भरपूर मागणी मदन भाऊंनी केलेली आहे आणि दादा आलेले आहेत, पण काम जर केलं तर दादा ती सुद्धा मागणी मान्य करतात। आता इथं जेवढी लोक बसलेली आहेत तेवढीच लोक बाजूला पण आहेत, त्यांची पण स्क्रीनवर आपण व्यवस्था केलेली आहे। ज्यांना स्क्रीनवरून दादा दिसत असतील त्यांनी आज एकच संकल्प करायचा आहे, इतक्या वर्षानंतर दादा आपल्या अकोल्यामध्ये आले, आता आपली जबाबदारी काय, आता आपली जबाबदारी फक्त पायाला भिंगरी बांधून, खरीपाचा हंगाम आहे, शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, पण त्या सर्व समस्या सोडवण्याकरता एक महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा माझ्या पद्धतीने जेवढं काही करता येईल ते प्रामाणिकपणे करेल। होमगार्डचा प्रश्नाचा विषय आता तुम्ही काढला, तो सुद्धा अजितदादांच्या जवळ बसून आम्ही काय त्या वरच्या स्तरावर करता येईल तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। सावत्राम मिलची अवस्था मदन भाऊनी सांगितली, दूध डेअरीची अवस्था, आपल्या न्यूझीलंडमध्ये आपल्या इथली दूध पावडर एक्सपोर्ट व्हायची, तिथली व्यवस्था काय ते आपण सगळ्यांनी पाहिलं। अकोला हे सर्वात मोठं प्रदूषण केंद्र झालेलं आहे, पण प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या अकोल्यात असताना सुद्धा प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे। इतकंच नाही, एन्व्हायरमेंटलचे मोठे मोठे आपले प्रश्न आहेत, आपल्याला वृक्ष संवर्धन पण करायचं आहे, आपल्याला गाव तिथे शाखा, आणि आम्ही आता ठरवलं, अध्यक्ष तुम्हाला पण सांगतो, जी मुलं
जी तरुण मुलं आज प्रवेश घेत आहेत त्यांनी एका महिन्यामध्ये कमीत कमी 50 झाडं लावून ती जगवायची असा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणचा आणि युवकचा एक नवीन संकल्प आम्ही करतोय आणि तो शहरात पण राबवतोय। एक आमदार म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी असेल, दादा मी कुठेतरी कमी पडत असेल किंवा काही काम करायला कमी पडत असेल ते चुका दुरुस्त करून आम्ही आणखी पुढे जाऊ। कुठले हेवे दावे गट तट न करता, गडबाजी न करता एक संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला परिवार आहे आणि हा परिवार डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला आदरणीय अजितदादांचे हात मजबूत बळकट करायचे आहेत। एवढंच या निमित्तानं आपल्याकडे मागणी करतो आणि आपल्या सर्व इतक्या उन्हातानात आपण आलात आणि आपल्या सर्वांची जी काही व्यवस्था ज्यांनी केली त्यांचे मनापासून आभार मानतो आणि एकदा आपल्याला नारा द्यायचा आहे, अजितदादा तुम आगे बढ़ो। ग्रामीणचा जोरात आवाज येऊ द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आज आपल्या अनेक लाडक्या बहिणी सुद्धा आलेल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी सुद्धा अजितदादांनी लाडक्या बहिणीचा जो हप्ता सुरू ठेवलाय त्याकरता सुद्धा आपण सन्मानानं अजितदादांच्या पाठीशी राहिलात, अजितदादांना तुम्ही आशीर्वाद दिला आणि म्हणून दादा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत। परत एकदा आपण सर्व आलात त्याबद्दल आपले आभार आणि दादांना पण विनंती करतो, काल माननीय मुख्यमंत्री आले, भारतीय जनता पार्टीचा मेळावा झाला, अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते कामाला लागले, आज तुम्ही आलात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागलेत। असंच आम्हाला थोडा थोडा वेळ तुमच्या सोयीप्रमाणे देत चला, आम्ही नक्कीच परिवर्तन घडवून दाखवू। एवढंच या निमित्तानं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद दादा। लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सर्व लाडक्या बहिणींचे लाडके दादा माननीय अजितदादा पवार यांना मी विनंती करते की आपण सर्वांसोबत या ठिकाणी संवाद साधावा। मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, विधिमंडळातील माझे सहकारी संजय खोडके, अमोल मिटकरी, जिशान सिद्दीकीजी, सुरेखाताई ठाकरे, सूरज चव्हाण, संतोष महात्मे, चंद्रकांत ठाकरे, वसंतराव घोईखेडकर, नानाभाऊ गाडबैले, सुरेश चिंचोळकर, मोहम्मद बदुजमा, विजय देशमुख, अमोल काळगे, अजय मते, रुपाली वाकोडे, सुषमाताई निचळ, राधाताई बिडकर, प्रकाश खाडे, संध्याताई वाघोडे, काशीराम भाऊ साबळे, बुराणबाई ठेकेदार, मुजाहिद, विकास पवार, गणेश कटारे, राजेंद्र चितलागे, विशाल इंगोले, अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत। ते सगळे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर, ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आज मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे। अकोल्याच्या ते मदन बरगड, राजीव येवले, राजेंद्र चितलांगे, भीमराव रायबोले, राजू बख्तरिया, राजेश सारवान, रफिक लखानी, रवी पत्रोडिया, गौस खान, असलम शहा, राजेश पाटील, अमजद खान, जाबिर खान, मनीष नारायणे, शेख गणित दुर्गीवाले, राजेश भन्साळी, सुलभ पुरोहित, जितेंद्र शुक्ला, जितेंद्र बगाटे, देवीदास सोनोने, अजय झडपे, सरफराज याला, सुनील पसारी, अबीर लखानी, रफी लखानी, अनेक सहकारी मित्रांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। ते सर्व माझे सहकारी, तसंच माझ्या अकोला परिसरातील जमलेले बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आज खरं एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अकोल्यामध्ये आलो होतो। सकाळी अकोल्याचा आढावा बैठक इथल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये घेतली। काय प्रश्न आहेत, कुठले इथं सुटले पाहिजेत, कुठले मंत्रालयात नेले पाहिजेत आणि माझ्या अकोल्याच्या ग्रामीण भागाला, शहरी भागाला त्याच्यातून मदत झाली पाहिजे, अशा प्रकारची एक चांगली भावना
राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझ्या मनामध्ये आली. मी सगळा तो कार्यक्रम केला. काही सहकाऱ्यांना भेटलो, विजयरावांच्याकडे गेलो, अमोलजींच्याकडे गेलो. काही कार्यकर्त्यांना पण भेटत असताना त्यांच्या काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि निवेदन पण स्वीकारली. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. फार मोठा अपघात हा आपल्या इथं भारतामध्ये, गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद येथे झाला आहे. तिथं एक महत्त्वाचं विमान परदेशी चाललेलं होतं, एअर इंडियाचं. ते बोईंग विमान होतं. जवळपास 238 प्रवासी होते आणि टेक ऑफ झालं की लगेचच लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी ते विमान कोसळलेलं आता टी व्हीमध्ये दाखवत आहेत, सोशल मीडियावर दाखवत आहेत, बातम्या येत आहेत. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ताबडतोब त्या दुर्घटनास्थळी निघालेले आहेत. अमित शाह साहेब निघालेले आहेत. नक्की काय तिथं घडलेलं आहे अजून समजायला मार्ग नाही, परंतु स्फोट मोठा झाला आहे, जाळ मोठा झाला आहे आणि अतिशय मोठी दुर्घटना झालेली आहे. जीवितहानी मोठी झालेली असण्याची दाट शक्यता आहे. मी सुरुवातीलाच त्या सर्व सहकाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, एकंदरीतच आजचं वातावरण थोडंसं पावसाळी आहे. आपण सगळ्यांनी काळजी घ्या. मी लवकरच माझं भाषण आटोपतं घेतो. पण मगाशी मदनरावांनी सांगितलं त्या प्रकारे त्यांनी ह्या अकोला शहरामध्ये वेगवेगळी पदं भूषवली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. NSUI असेल, अकोला शहराचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अकोला शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केलं. अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आज ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहे, संपर्क प्रमुख बुलढाणा जिल्ह्याचे आहेत. आपल्या या शहराचे माजी महापौर म्हणून त्यांनी काम केलं. अनेक वर्ष, जवळपास ते 21 वर्ष माजी नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत काम केलं. माजी विरोधी पक्ष नेता म्हणून महानगरपालिकेमध्ये काम केलं. स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केलं. अशा पद्धतीनं एक हरहुन्नारी कार्यकर्ता, शहराच्या प्रश्नाची जाण असणारा नेता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आम्ही जरी पक्षामध्ये काम सगळे करत असलो तरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, तसंच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ह्या सगळ्या महामानवांच्या विचारांनी सर्व जाती धर्माला कसं आपल्याला न्याय देता येईल, सर्वांना बरोबर कसं घेऊन जाता येईल, ह्याच पद्धतीचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे. प्रश्न अनेक असतात, अडचणी अनेक असतात, परंतु ते सोडवण्याच्या करता धीर दाखवावा लागतो, त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागतो, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा हा नव महाराष्ट्राचा पाया जो रचला गेला, त्यांनी या राज्यामध्ये पायाभूत सुविधा दिल्या, त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत चेहरा दिला. ते चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, अशा अनेक दिग्गजांनी आपल्या राज्याचं नेतृत्व केलं. आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा, विकास कामाचा
सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून करत असून यापुढील काळामध्ये देखील तो करत राहील अशा प्रकारची खात्री देतो. मित्रांनो, जरा वातावरण खराब आहे. मी जास्त वेळ घेत नाही. उद्याच्याला वादळ कसं आलं तर मंडप पण निघून जायला शक्यता नाकारता येत नाही आणि दुर्घटना पण घडली. मदनराव, तुमचं स्वागत करत असताना इतर असंख्य सहकारी मित्रांच्या जीवाभावाच्या सहकार्यांचं स्वागत करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने सांगतो की आगीतनं उठलो फुफुट्यात पडलो अशा प्रकारची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यावर त्या ठिकाणी येऊन देणार नाही. अमोल मिटकरींना इथं आमदारकीची संधी दिलेली आहे. त्यांनी लोकांच्या मध्ये जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा, बेरीजेचं राजकारण करावं, अनेक विचाराच्या जाती धर्माच्या लोकांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोडण्याचं काम करावं. आता संघटनेची जबाबदारी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद बदुजमा यांच्यावर पण आहे. इथं आमचे संजय खोडके पण आहेत, अमोल मिटकरी पण आहेत, आमचे त्या ठिकाणी विजय देशमुख आहेत, सगळे सहकारी आहेत. आपल्याला जुन्या नव्यांचा भेदभाव न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे एवढीच विनंती करतो. आज थोडंसं वातावरण खराब आहे आणि उगीच मी भाषण लांबवलं, जर काही दुर्घटना घडली तर ते मला वेदना होतील. आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे आपापल्या घरी जावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी चला काही साईडला चला काही प्लीज